पोरगा होतपर्यंत 1 वर्ष अशीच त्याच्याजवळ राहिले. पोरगा झाला 6-7 महिन्याचा झाला, त्या टायमाला मग आम्ही लग्न केलं. प्रत्येक नात्याची सुरुवात प्रेमाने आणि विश्वासाने होते. स्वप्ने पाहिली जातात, नवीन जीवन सुरू होते, पण काही वेळा हे स्वप्न एका भयानक वास्तव्यात बदलते. आजची कहाणी आहे चंद्रपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातील एका आईची, एका पत्नीची, जिने प्रेम संबंधातून लग्न केले, एका मुलाला जन्म दिला. 1 वर्ष सारे काही सुरळीत होते. मग हे तुमचं प्रेम संबंध कसं काय जुळलं एकाएकी? मी कॉलेजमधून येत होते घराला. कॉलेजची सुट्टी झाल्यावर तर बघितलं असतील मला, तर मग काही दिवस पिछा करत होते माझ्या पाठीमागे. मग मला विचारला का तू माझ्याबरोबर लग्न करशील का? तर मी नाही म्हटले. असे काही दिवस करता करता मी 5-6 महिने त्याला टाळले. मग त्याने पक्का मला विश्वास देऊन टाकला का नाही बा, मी चांगला आहे, चांगल्या कामावर जातो, निर्व्यसनी आहे, असं तसं म्हणून मला फसवून टाकला. काही दिवस, एखादी वर्ष आमचं चालू होता. मग काही लग्नाच्या पहिलेच मला माहीत झाला का हा व्यक्ती खराब आहे, दारू पिते, शिव्यागाळी करते. मला पसंत नव्हता तसा. मी त्या व्यक्तीची संगतच सोडून टाकलो, साथच सोडलो. कॉलेज करा आणि आपल्या कामाला जा दुकानामध्ये. तर याचा त्रास जास्त वाढू लागला. म्हणजे कॉलेजमध्ये असताना म्हणजे दुकानात कामाला जायचे का? हो. ज्या काही दिवसांनी मग याचा जास्त त्रास वाढला. तर मी आईबाबाला म्हटलंय का मला लग्नाला काढा, याचा त्रास जास्त वाढत आहे, मला मी आपल्या घरी सुखानं राहीन. मग लग्नाला काढला. एक नवरदेव मी पसंत केलो. त्या लग्न जुळल्या हातचा त्या व्यक्तीनं आम्हा दोघाचाही, नवरदेवाचा ना माझा तमाशा मांडून आमचं लग्न मोडलं. मला काही दिवसानं मस्त धमक्या दे, गावामध्ये झगडे करो का तुझ्या बापाला मारतो, भावाला मारतो, मर्डर करून ठेवी. मग त्या धाकापायी मीनं त्या व्यक्तीबरोबर पडून गेले. पोरगा होतपर्यंत 1 वर्ष अशीच त्याच्याजवळ राहिले. पोरगा झाला 6-7 महिन्याचा झाला, त्या टायमाला मग आम्ही लग्न केलं. काही दिवस चांगलं राहिलं. मग पक्का मला त्रास द्यायला लागले, मारत होते, जोडत होते. तर मग मी त्याही वेळेस मग पहिल्यांदा माहेरी आलो, पंच बसवलो. मग पंचामध्ये सुद्धा त्याला म्हणलं का मी आता नाही असे कर, सुधारतो, मी दारू नाही पे, मी मारत नाही, काही शिव्यागारी करत नाही. तर ठीक आहे बा म्हणलो, तुला हा पहिला चान्स देतो. तर मग मी अजून चालले गेले त्या व्यक्तीसोबत. अजून तो व्यक्ती तसाच सारखा माझ्याबरोबर भांडण करायचा, जेवू नव्हता दे, शिव्यागारी कर, बहुत त्रास दे. तर मग त्यावेळेस सासू सासरे काही म्हणायचे नाही का त्याला? म्हणत होते सासू सासरे, पण तो ऐकायचा नाही, आपल्याच मनानं करायचा. मग पक्काच मला एक दिवस पक्काच मारला, भाजी तिखट झाली म्हणून. भावाला फोन लावून मी भावाला बोलावले आणि त्याच्याबरोबर ठाण्यामध्ये जाऊन रिपोर्ट दिले, लेखी रिपोर्ट. आणि मग माहेरी आले. त्याही वेळेस मग त्या व्यक्ती नेवाला आला मला. मग त्यावेळेस पोलीसवाल्यांनी सहकार्य नाही केलं का तुम्हाला? केला. काय म्हणाले? काही कमी जास्त केला तर आम्हाला सांगा, आम्ही कारवाई करू. त्याच्यावर कारवाई झाली का? नाही, तो अंदर टाकतो म्हणत, पण मी म्हणलो का राहू द्या, अंदर वगैरे नको टाका, सध्या याची हे लेखी रिपोर्ट म्हणून देते मी. तर मग मी माहेरी आले. 15-16 दिवस राहिले. मग न्याहायला सारखा ये, आता नाही कर, चल बापा आता नाही कर, मी सुधारतो, दारू नाही पे, नाही मार, नाही शिव्यागारे कर, नाही काहीच कर, असं तसं म्हणून मग त्याही वेळेस मी चान्स दिले का चल सुधरल बा म्हणून. पण मग अजून गेले काही दिवस चांगले राहिले. सुख पण जास्त काळ टिकलं नाही. पती दारूच्या व्यसनात पूर्णपणे बुडाला आणि व्यसनासोबत घरात शिरले शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि लैंगिक अत्याचार. घरातले वातावरण रोज बिघडत गेले. ज्या पतीवर विश्वास ठेवला त्यानेच विश्वासघात केला. नवऱ्याच्या अविश्वासू आणि अनैतिक संबंध तिला सहन करावे लागले. आपल्या मुलाच्या भविष्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी तिने कठोर निर्णय घेतला
आपल्या मुलाला घरी घेऊन ती वडिलांच्या घरी आश्रयाला आली. तिला वाटले आता हे संकट टळले. पण अत्याचाराचा शेवट इतका सोपा नव्हता. काही दिवसानंतर तिचा पती तिला सुडाच्या भावनेने तिच्या वडिलाच्या घरी आला. त्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि निष्पाप मुलाला जबरदस्तीने घेऊन गेला. शारीरिक जखमापेक्षा मोठी जखम तिच्या काळजावर झाली, ती म्हणजे मुलाच्या विरहाची. मी घरी राहे तर बोंबलं घरी राहते, फुकटचा खाते. मग मी कामाला जा ते ती पण मला चांगल्या रीतीने जाऊ देत नव्हता. बहुत त्रास देत. जे ती कामाला जाते त्या मालकालाच म्हणा, त्या मालकाबरोबरच आहेस म्हणा, शक घे माझ्यावर आणि प्रत्येक वेळी नवीन नवीन व्यक्तीचे नावं घे. मग घरी कामावरून एक दिवस आलो तर चुलीची पेट्टी कोलती माझ्या पाठीवर मारला, पेट्ट्या कोलतीनं. आणि नवीन अशा व्यक्तीचं नाव घेतलं का त्या व्यक्तीला मी ओळखतही नाही. आणि त्या पोरा सुद्धा बद्दल वाईट बोलले. त्या पोराला म्हणत माझा नाही दुसऱ्याचा हो, असं तसं गैरसमज करून माझ्याबाबत बहुत वाईट बोलत, घाणेरडे बोलत. मला सहन नव्हते होत, शिव्यागार करत. मी आता माहेरी आले आहे. मग आता मी वकिलाकडे गेले, वकिलाचा सल्ला घ्यायला. तर ते म्हणत का नोटीस सोडायचे 5,000 आणि केस दाखल करायचे 20,000, असे 50,000, 50, 70, 80,000 खर्च सांगला मला. तर आम्ही गरीब व्यक्ती तर काय करून आम्हाला मला सरकारकडून एक त्याकडून वकील पाहिजे, गव्हर्नमेंट वकील. तेवढी माझ्या बापाची वडिलाची ह्या नाही आहे, पाऊत नाही बनत, गरीब आहेत माझे वडील. मला सरकारकडून न्याय पाहिजे. तुमचं नेमकं मत काय आहे? मला सोरचिठ्ठी पाहिजे त्याच्याकडून. बाळाचं कसं होईल? तुमचं बाळात कुठं आहे? बाळ आज त्याच्याजवळच आहे. त्यानं जबरदस्तीनं नेलं माझ्याजवळून. दुपारच्या वेळीला घरी कोणीच नव्हते, गावामध्ये कोणीच नाही, मी घरी एकटी सापडले. तर जबरदस्तीनं शिव्यागारी करून मला मारायला धावून त्या पोराला जबरदस्तीनं नेला. या घटनेने तिला निश्चित केले की आता तिला फक्त एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे घटस्फोट आणि मुलाचा ताबा. तिला आपल्या अत्याचाराची पतीपासून मुक्ती हवी आहे. हा एकाच महिलेचा संघर्ष नाही, तर अशा अनेक महिलांची ही व्यथा आहे, ज्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मदत आणि कायदेविषयी आधार हवा आहे. तुम्हाला आता घटस्फोट पाहिजे असं मत आहे तुमचं? हो, मला आता घटस्फोट पाहिजे. मी आता त्या व्यक्ती सोबत नांदायला सुद्धा तयार नाही आहे. त्या व्यक्तीनं केलं ना बहुत. का बरं एवढा मोठा निर्णय घेतला? तो व्यक्ती सुधारायच्या लायकीचा आहेच नाही. कारण तो कसा बोलते, मला शिव्यागाळी करते, बिनफालतू शक घेते, जे नाही त्या पद्धतीनं बोलते, त्या पोराबद्दल वाईट बोलते. पूर्ण मला मानसिक त्रास होऊन गेला त्या व्यक्तीचा. पोराला काय म्हणतो? पोराला कसा म्हणते, हा पोरगा माझा नव्हे, तो दुसऱ्याचा हो. फोन वगैरे करतो काय? पहिले होता कॉन्टॅक्ट, आता 1-1.5 महिना झाला पोराबरोबर सुद्धा कॉन्टॅक्ट नाही आहे. मुलाला सुद्धा असं म्हणते का मी पोराला जहर टाकून मारीन तू नाही आलीस तर. आणि असा मला हे धमक्या देते का तू माझी नाही झालीस तर मी दुसऱ्याची होऊही नाही देणार आणि तुला जगूही नाही देणार सुखानं, तुझी मर्डर करून ठेवणार. 2005चा जो कायदा आहे त्या अंतर्गत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ची मदत मिळते. जसं की काही कौटुंबिक हिंसाचार झाला असेल किंवा कुठला त्रास असेल तर त्या अंतर्गत हे संरक्षण अधिकारीद्वारे पूर्ण माहिती घेऊन सगळ्या गोष्टी त्याच्या अंतर्गत ही मदत दिली जाते. मॅडम, कुठल्या कुठल्या प्रकारची मदत मिळू शकतात? समुपदेशक, पोलीस, परत आधारगृह, वैद्यकीय सेवा, परत कायदेशीर सेवा आणि ह्या सगळ्या सेवा, याची जी गरज आहे सगळ्यात जास्त त्या सगळ्या सेवा ह्याच्याद्वारे मिळतात. आता ही जी केस तुमच्याकडे आलेली आहे यांना कसल्या प्रकारची सेवा मिळणार, किती दिवसात मिळणार? म्हणजे आता दिवस सध्या आपण नाही सांगू शकत, कारण की आता माहिती घेतली सगळी, त्याच्यानुसार मग रिपोर्ट वगैरे सगळं DIR रिपोर्ट असतो
तो बनवावा लागतो. मग त्याच्यानुसार मग इतर सगळ्या गोष्टी प्रोसिजर चालू होतात, की म्हणजे आता त्याला टाइम असा नसतो, टाइम लिमिट नसते, कारण की त्या थोडं न्यायालयीन ह्या सगळ्या गोष्टी, पोलीस ते सगळ्या गोष्टी असल्यामुळं. पण जेवढं काही लवकरात लवकर म्हणजे इश्यू पाहता जेवढं लवकरात लवकर करता येईल तेवढं लवकर करता येईल.